हाय, मी सपना. सकाळी आपण जे ठरवतो ते संध्याकाळपर्यंत होईल असं नाही. अचानक कुठलं ना कुठलं नवीन काम निघतंच. सकाळी उठल्या-उठल्या तर मी घरातले सगळे कामं आवरले, पण मला आज बनवायची होती इडली आणि इडली बनवायची होती, पण त्याच्यासाठी मी डाळ आणि तांदूळ भिजू घालणंच विसरली. मग अचानक विचार आला, की आपण रव्याची जर इडली बनवली तर त्याच्यासाठी म्हटलं पटापट तयारी करते. सकाळ झाली, की इतकं पटपट कामं करावी लागतात ना, 8 कशी वाजतात कळतच नाही. इडली सांबारचा मी ₹10 मसाल्याचं पॉकेट रात्रीच घेऊन आली होती. पटकन रवा भिजवला आणि इडलीच्या पिठामध्ये मीठ वगैरे सगळं काही टाकून दिलं रव्यामध्ये आणि ते मिक्स करून घेतलं. झटपट कुकरमध्ये इडली लावून दिली. रव्याची इडली ना अगदी 15 मिनिटात खाण्यासाठी तयार होते आणि लहान मुलांना नाश्त्यासाठी तर खूपच छान म्हणजे ऑप्शन आहे. आवडतं पण त्यांना. मी पटकन चहा केला. चहासोबत 2-3 बिस्किट खाऊन घेतले. दीदी सध्या झोपलेलीच आहे. तिला म्हणजे बरं नाही आहे, तब्येत खराब असल्यामुळं तिला मी सकाळी काही लवकर उठवलं नाही आणि तब्येत चांगली असो की नसो, ती तशी काही लवकर उठतच नाही. ₹10 मसाल्याचं पॉकेट होतं, पण मसाला छान होता. त्याच्यामुळे ना सांबारला टेस्ट आली होती. इडली रव्याची असो की तांदळाची असो, सांबार चांगला झाला की छान लागते. देवबाप्पाची पूजा सकाळी-सकाळी करून घेतली मी. देवाला इडली सांबारचा नैवेद्य दिला आणि रात्री अचानक मला बाहेर जावं लागलं. मग बाहेर गेलो होतो, तर म्हटलं चला एक-एक लस्सी पिऊन घेऊयात. तर मी दीदीला घेऊन दवाखान्यात आली होती. तिला ना खूप तोंडाला छाले झालेले आहेत आणि ते बरेच होत नव्हते, म्हणून त्रास तिला सहन होत नव्हता. रात्री अचानक तिला दवाखान्यात नेलं उताने सरांच्या आणि तिथून बघा त्यांनी हे टॅब्लेट्स वगैरे दिले, औषध वगैरे 1 महिन्याचं दिलेलं आहे. तर आता काय फरक पडतो ते पाहूया. मग घरी आल्याच्यानंतर आमच्या दीदीला पाहिजे होती चिप्स. तिने येता-येता दुकानातून ₹10 बालाजीचं चिप्सचं पॉकेट घेतलं आणि अशा तऱ्हेने आज आमच्या मायलेकीचा दिवस संपला. बाय, भेटू पुन्हा.